भूमितीमध्ये प्रकरण नंबर 2 त्याचा प्रॉब्लेम सेट पाहतोय। आता आपण 2.1 आणि 2.2 हा अभ्यास पाहिला, तसंच या प्रकरणामध्ये काही प्रमेय पाहिले, काही गुणधर्म पाहिले। ह्या सगळ्यावर आधारित 2.1 2.2 प्रमेय गुणधर्म ह्या सगळ्यावर आधारित असा आपला प्रॉब्लेम सेट आहे, प्रॉब्लेम सेट 2। चला काय दिलंय पहा, वाचूया पहा। प्रश्न पहिला असं दिलाय, आपल्या प्रश्न पहिल्यामध्ये करेक्ट चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे 4 पर्याय दिले, 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे। कोणता बरोबर पर्याय आहे तो निवडायचा आहे। मग निवडायचं कसं, प्रश्न असा विचारलाय पहा, व्हिच इज द पायथागोरन ट्रिपलेट। यामध्ये प्रश्न असा विचारलाय, खाली दिलेल्यापैकी पायथागोरसचं ट्रिपलेट त्रिकूट कोणतं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे। मग हे ओळखायचं कसं, आता आपल्याला माहिती आहे पायथागोरस त्रिकूट यामध्ये काटकोन करणारा जो बाजू असतो, कर्ण असतो, तो कर्ण कसा असतो, सगळ्यात मोठा असतो। काटकोन करणारा बाजू कर्ण त्रिकोणामध्ये काटकोन करणारा हा त्रिकोण आहे, समजा मी आकृती काढून दाखवतोय। ह्यामध्ये हा जो कर्ण आहे, हा कर्ण ह्याची लांबी सगळ्यात मोठी असते, जास्त असते। मग आता खाली पर्यायामध्ये सगळ्यात मोठी लांबी कोण आहे ते बघूया पहा। इथं पहा, इथं सगळ्यात मोठी लांबी 10 आहे, इथं सर्वात मोठी लांबी 5 आहे। इथं काय सगळे समान आहेत, याचा अर्थ हा काटकोन त्रिकोण होणार नाही। इथं दोन बाजू सेम आहेत, काटकोन त्रिकोण इथं होणार नाही। आता ह्या दोघांपैकी आपलं एक कोणतं पायथागोरन ट्रिपलेट आहे ते आपल्याला सोडवायचं आहे। मग कसं करायचं, मोठ्या बाजूचा वर्ग, मोठी बाजू कुठली आहे 10, 10चा वर्ग किती येत आहे 100। तसं उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, उरलेल्या बाजू कुठल्या कुठल्या पहा, उरलेल्या बाजू 1 आणि 5 आहे। 1 चा वर्ग अधिक, सॉरी 1 मिनिट, हे पहा पहिल्यापासून मी लिहितोय म्हणजे अक्षर तुम्हाला दिसत असेल तर 10चा वर्ग 100, उरल्या बाजू कुठल्या पहा 1 आणि दुसरी आहे 5, यांच्या वर्गांची बेरीज 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25, ह्या दोघांची बेरीज 26। सेम सेम आहे का, नाहीये, याचा अर्थ हे देखील पायथागोरन ट्रिपलेट नाही। मग हे आहे का बघूया, चला मग मोठी बाजू कोण आहे 5, याचा वर्ग 25, उरल्या बाजू कुठल्या कुठल्या 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, दोघांची बेरीज 25, 25 25 आलं, याचा अर्थ हा पायथागोरन ट्रिपलेट आहे, हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, हे पर्याय बरोबर आहे। समजतं बाळांनो, दोन्ही पर्याय मी का घेतले तर सर्वात मोठी बाजू दिलेली नाहीये, इथं दिली आहे पण दोन बाजू सेम सेम आहेत, त्यामुळे हे ओळखू शकत नाही, हा काटकोन त्रिकोण होऊ शकत नाही। चालतंय, प्रश्न दुसरा घेऊया। चला प्रश्न पहिल्यामध्ये दुसरा आकडा बघूया आपण। त्यामध्ये दुसरा आकडा काय दिलाय पहा, इन अ राईट अँगल ट्रायंगल, एक काटकोन त्रिकोण आहे। त्या काटकोन त्रिकोणामध्ये काय सांगितलंय, इफ सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साइड मेकिंग राईट अँगल इज 169। काय म्हणले पहा, काटकोन त्रिकोण करणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 आहे। व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस, तर कर्णाची लांबी किती। मग हे काढायचं कसं, चला मग आता मी काय करतो, एक काटकोन त्रिकोण काढून दाखवतो पहा शेजारी। इथं हा काटकोन त्रिकोण आहे, ह्याला नाव देऊया ए बी, हा सी। कर्ण कुठला आहे तर सी हा कर्ण आहे। मग काय होईल, सी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग होईल, बरोबर आहे। तुम्हाला त्यांनी प्रश्नामध्ये दिले काय दिले, काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, ह्याची लांबी दिली किती आहे पहा, या दोघांची बेरीज 169। कर्ण काढा म्हटलंय, मग काढायचं कसं, ह्याचं वर्गमूळ घ्या, 169 चं वर्गमूळ काय येईल 13। मग 13 हे पर्याय कुठे बघा, किती आहे पहा, हे पर्याय बरोबर आहे। चला तिसरा प्रश्न काय दिलाय पहा, त्यामध्ये काय म्हटले पहा, आउट ऑफ द डेट्स, खाली तुम्हाला काही दिनांक दिले, गिवन बिलो व्हिच डेट कन्सिस्ट पायथागोरन ट्रिपलेट, खाली दिलेल्या असणाऱ्या दिनांक दिले, त्या दिनांकापैकी कोणतं दिनांक हे पायथागोरन ट्रिपलेट होऊ शकतं। चला मग बघूया पहा। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जी मोठी संख्या आहे त्याचा वर्ग, उरल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा आहे का हे बघायचं आहे। आता ह्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे 17, 17 चा वर्ग 289, उरल्या बाजू कुठल्या कुठल्या 15,
15चा वर्ग आणि 8चा वर्ग. 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64. ह्यांची बेरीज 6 आणि 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 289. सेम आहे, याचा अर्थ हे पायथागोरन ट्रिपलेट आहे. पहिलं उत्तर आपलं पायथागोरन ट्रिपलेट मिळालं, याचा अर्थ तिन्ही नसणार आहे. यातलं एक कुठं तर पर्याय बरोबर आहे. तुम्ही म्हटलं सोडून बघा. चला चौथा प्रश्न बघूया. काय पहा, चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, ए बी सी आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ए बी सी ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. नेम ऑफ ए टाइप ऑफ ट्रायंगल. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. तर हा त्रिकोण कसल्या स्वरूपातला त्रिकोण आहे? पर्याय ऑप्टिमस अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण आहे का? पर्याय नंबर 2 ॲक्यूट अँगल ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण आहे का? पर्याय नंबर 3 राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण आहे का? पर्याय नंबर 4 इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण आहे का? बाळांनो, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग हे सूत्र तुम्हाला माहिती आहे, कुणाचं आहे? तर पायथागोरसचं आहे. काय आहे? पायथागोरसचं सूत्र आहे. मग मोठ्या बाजूचा वर्ग उरल्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरीज एवढा असतो. पायथागोरस सूत्र आहे. पायथागोरस सूत्र हे कधी वापरतो? काटकोन त्रिकोण असेल तेव्हाच वापरतो. मग इथं पर्याय कुठला आहे? काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल हा पर्याय बरोबर आहे. समजलं? चला तर प्रश्न 5कडे वळूया. 5 काय सांगितलं पहा, फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर म्हणजे परिमिती कुणाची? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौरस. चौरसाची परिमिती काढायची आहे. इफ इट्स अ डायगोनल इज 10√2, 10 कर्णी 2 काय आहे? कर्ण आहे. तर त्याच्यावरून आपल्याला परिमिती काढायची आहे. पर्याय दिले. मग काढायचं कसं? हे गणित आपल्याला सोडून घ्यावं लागेल. चला मी कच्चं सोडवतो पहा. काय करतोय? एक चौरस काढतो. त्या चौरसाला एक नाव देतो, ए बी सी डी असं नाव देतो, ए बी सी डी. मग हा कर्ण काढतो पहा. तुम्हाला काय सांगितलंय? कर्णाची लांबी दिली आहे. किती आहे? 10 कर्णी 2. काय काढा म्हणे? परिमिती काढा. पहिल्यांदा बाजू काढू, बाजू काढून परिमिती काढू. मग कसं काढायचं बाजू? मला सांगा. हा पूर्ण चौकोन चौरस एबीसीडी हा चौरस आहे. एबीसीडी हा स्क्वेअर आहे. त्यामध्ये बी हा कोन 90 आहे. बी हा कोन 90 आहे. मी एवढा त्रिकोण घेतो, एबीसी हा त्रिकोण घेतो पहा. इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये बी हा 90 आहे. बीएसी चं माप किती येईल? बीएसी चं माप 45. चौरसामध्ये ही बाजू सेम आहे. सगळ्या बाजू ह्या सेम आहेत. मग हा 90 आहे. हा कोण किती येईल? एवढा 45. हा 45. 45 90चा त्रिकोण आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? बाजू काढायची. बाजू काढतोय कसं पहा. हे 45 आहे. इथं पण 45 आहे. 45 अंशासमोरची बाजू. 45 अंशासमोरची कुठली पण घ्या. ही घ्या किंवा ही घ्या. मी ही घेतो. AB 45 अंशासमोरची बाजू 1/2 कर्ण एवढी असते पहा. 1/2 कर्ण. कर्ण काय? AC. इथं वाटल्यास भाग केली व्या. अपोजिट साइड ऑफ 40 डिग्री. Opposite side of 40 degree is side is equal to 1/√2 time of hypotenuse. मराठीमध्ये 45 अंश समोरची बाजू कर्णाच्या 1/2 कर्णी 2 एवढी असते. मग लिहून घेतलं. तर किंमत ठेवू. AC ची किंमत माहिती आहे किती आहे? 10 कर्णी 2. कॅन्सल. काय उरल? 10 उरल. परिमिती काढायची आपल्याला. पेरिमीटर. पेरिमीटर. मग 4 बाजू आहेत. 4 गुणिले 10 40. सगळ्या बाजू सेम असतात. 40 हे पर्याय कुठे पण येत आहे? डी हे पर्याय बरोबर आहे. आता प्रश्न 6 काय दिलाय पहा. प्रश्न 6 असं दिलाय की अल्टिट्यूड ऑन द हायपोथेनियस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. अल्टिट्यूड कुठं? हायपोथेनियस ऑन द राईट अँगल ट्रायंगल. याचा अर्थ शिरोलंब कुणावर काढायचा आहे? काटकोन त्रिकोणावर मध्ये काटकोन करणाऱ्या जो कर्ण आहे त्या कर्णावर शिरोलंब काढायचा आहे. आकृती काढून घ्या. हे पहा. ही आकृती काढू. हा काटकोन करणारा कर्ण आहे. या कर्णावर हा शिरोलंब टाकतोय मी. A B C हे D.
तर तुम्हाला प्रश्न सांगितलंय पहा, ही जी बाजू आहे डिवाइड्स इनटू टू पार्ट, दोन भागामध्ये विभाजन करते, एडी आणि बीसी डिवाइड्स इनटू टू पार्ट्स, लेंथ 4 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर, यांची लांबी दिली 4 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर. म्हणजे हे काटकोन आहे, काटकोनामध्ये कर्णावर एक लंब टाकला, लंबामुळे दोन भाग झाले, हा भाग आणि हा भाग, याची लांबी 4 आणि याची लांबी 9. पुढे म्हणे फाइंड द लेंथ ऑफ अर्क्यूट, तर शिरोलंबाची लांबी काढा, म्हणजे बीडी काढायचं आपला, बीडी काढायचं आहे प्रश्नचिन्ह. मग काढायचं कसं तर हे पहा, आकृतीमध्ये हे लंब आहे, याचा अर्थ जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरायची आहे. कुठली? जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, मराठीमध्ये भूमितीय मध्याचा गुणधर्म, भूमितीय मध्याचा गुणधर्म. मग कसं वापरणार? बीडीचा वर्ग एडी गुणले डीसी, एडी गुणले डीसी, किंमत ठेवूया 4 आणि 9, 9 चोक 36, बीडीचा वर्ग किती आला? 36, याचं वर्गमूळ घ्या, बीडी किती येईल? 6. पर्यायामध्ये 6 कुठे आहे पहा? इथे आहे पहा, हे पर्याय बरोबर, हे पर्याय बरोबर. या स्वरूपात 6वं गणित देखील आपलं झालं. 7व्या गणिताकडे वळूया. आता 7वा प्रश्न काढलाय बघा, हाईट अँड बेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. एका काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाची बेस म्हणजे पाया, हाईट उंची, पाया आणि उंची दिली आहे किती आहे? 24 आणि 18. तर त्याचा कर्ण काढा, फाइंड हायपोथिनियस. मग काढायचं कसं? तर मी आकृती काढून घेतो पहा, काटकोन त्रिकोण आहे, याला एक नाव देऊया, एबीसी नाव देऊया. यामध्ये पाया किती आहे? 24, उंची आहे 18. मग कर्ण काढायचं. कर्ण काढायचा कसा? आता कर्णाचा वर्ग एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग, 18 चा वर्ग प्लस 24 चा वर्ग. 18 चा वर्ग किती बानो? 18 चा वर्ग तुम्हाला पाठ असायला पाहिजे, एक तुम्हाला 20 पर्यंतचे वर्ग तुमचे सगळ्यांचे पाठच असायला पाहिजे. 18 चा वर्ग 324, 324 आणि 24 चा वर्ग 576, 576. जर पाठ नसेल 18 गुणिले 18 करा, 24 गुणिले 24 करा, दोघांची बेरीज करा, 6 4 10 हजार 1, 8 8 2 10 हजार 1, 5 1 6 6 3 9. एसी चा वर्ग बरोबर 900. ह्याचं वर्गमूळ घ्यायचं, एसी किती येईल पहा, 9 चं वर्गमूळ 3, 2 शून्य एकदा घ्यायचं, 30 सेंटीमीटर. हे पर्याय कुठे आहे पहा, बी नंबर, हे उत्तर आपलं बरोबर. आता 8व्या प्रश्नामध्ये काय दिलंय पहा, ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी नावाचा त्रिकोण आहे. एबी चं माप दिलंय 6 कर्णे 3, एसी चं माप दिलंय 12 सेंटीमीटर आणि बीसी चं माप दिलंय 6. तर कोण ए चं माप काढा. मग काढायचं कसं? पहिल्यांदा आपण काटकोन त्रिकोण काढून घेऊया. काटकोन त्रिकोण मी काढून घेतोय, प्रश्नात काटकोन त्रिकोण दिलाय त्यामुळे काटकोन त्रिकोण काढून घेतला. मग सगळ्यात मोठी बाजू कुठली आहे? हे का हे का हे? एसी मोठा आहे, हा कर्ण आहे एसी. एसी किती आहे पहा, 12 सेंटीमीटर. मग उरलं तर बी कोण? आता इथं एबी ची लांबी किती आहे? 6 कर्णे 3 आणि बीसी ची लांबी किती आहे? 6. आकृती या स्वरूपात काढून घेतली. आता मला कोण ए चं माप काढायचं आहे, कोण ए चं माप. मग कोण ए च्या समोरची बाजू, कोण ए च्या समोरची बाजू कर्णाच्या कशी आहे ती बघूया पहा. कोण ए च्या समोरची बाजू कोण आहे पहा, एबी. कशी आहे कर्णाच्या? कर्ण किती आहे? एसी. कर्णाच्या किती पट आहे ते काढायचं आपला. एबी ची लांबी आहे 6 आणि हे दुप्पट आहे. काय आहे? दुप्पट. म्हणजेच एबी ची लांबी कशी आहे? एसी ची लांबी 12 आहे, 6 ची दुप्पट आहे, 6 ची दुप्पट. म्हणजे एबी चं माप निम्म आहे एसी चं, असं येतं चालेल का? हो चालेल की. एबी हा एसी च्या निम्म आहे, एबी हा एसी च्या निम्म आहे. निम्म कधी असतं बाळांनो?
निम्म कधी असतं, ज्यावेळेस हा 30 अंशाचा असतो त्याच वेळेस. म्हणून कोण ए बरोबर 30 अंश. कारण तुम्हाला 30 60 90 चा प्रमेय शिकवलाय त्यानुसार. समजतंय? त्यानुसार आपण असं केलं. कळलं? नाही कळलं असेल तर एक वेगळी पद्धत आहे पहा. या पद्धतीने जर केलं चालतं. समजा ए बी, तर 30 हा कोण काढायचा? ए काढायचा आहे. मग ए कोण काढायचा आहे? ए च्या समोरची बाजू कुठली आहे? ए बी. कर्ण काय आहे? ए सी. दोघांचा भाग करा. ए बी आहे 6, ए सी आहे 12. 6 1 6, 6 2 12. 1/2 कधी येतं? 30 अंशाच्या समोरची बाजू असेल तर निम्मी असते कर्णाच्या. म्हणून कोण ए बरोबर 30 अंश. 30 अंश हा पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 2. आपला यामध्ये काही प्रश्न सोडवायचे आहेत. सोडवायचे कसे हा बघूया पहा. आता प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये प्रश्न पहिला काय दिलाय पहा. प्रश्न क्रमांक पहिला पहा. फाइंड द हाइट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. एक समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. त्या समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे. समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे. तर हाइट म्हणजे उंची काढा. त्रिकोणाची उंची काढायची आपल्याला. मग काढायची कशी? चला मी काय केलं, एक त्रिकोण काढून घेतलाय पहा. एबीसी हा एक त्रिकोण काढून घेतलाय. एडी हे लंब आहे, उंची आहे. एडी ही उंची आहे. मग हा समभुज त्रिकोण आहे. याचा अर्थ सगळ्या बाजू कशा असणार बाळांनो? समान असणार आहेत. म्हणजे सगळ्या बाजू कशा आहेत? 2a 2a आणि 2a. तसंच सगळे कोण कसे असणार आहेत? 60 अंश. किंवा उत्तरामध्ये वाक्य लिहितो. इन ट्रायंगल एबीसी, मराठीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए, कोण बी, कोण सी बरोबर 60 अंश. सर्व कोण कसे आहेत? 60 अंशाचे आहेत. मग हा लंब घेतलाय. आपल्या उंची काढायची आहे. एडी परपेंडिक्युलर काय साइड बीसी. एडी हा बाजू बीसी वर लंब आहे. एडी लंब बाजू बीसी. आता मला प्रश्नामध्ये काय सांगितले? उंची काढा म्हटले. उंची काढा म्हटले. मग उंची काढायची कशी? आता ही मला उंची काढायची आहे. या त्रिकोणातली ही उंची काढायची आहे. मग यासाठी मी हा एवढाच त्रिकोण घेतो मधला. नाव काय पहा. इन ट्रायंगल एबीडी. एबीडी एवढ्याच त्रिकोणामध्ये कोण बी 60 अंश आहे. कोण एडीबी 90 आहे. मग कोण हा बीएडी किती येईल? 30 अंश. बीएडी बरोबर 30 अंश. आता आपल्याला काय करायचंय? 60 अंशासमोरची बाजू. 60 अंशासमोरची बाजू या त्रिकोणातली कोण आहे? एडी. मग 60 अंशासमोरची बाजू कशी असते? कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. Opposite side of 60 degree is √3/2 time of hypotenuse. मराठीमध्ये 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते असं वाक्य लिहायचं. आता 60 अंशासमोरची बाजू कुठली आहे पाहणं? एडी आहे. एडी. कर्ण कोण आहे? कर्ण एसी आहे. एबी आहे. हा कर्ण या त्रिकोणातला हा कर्ण एबी. कर्णी 3/2 एबी. आता किंमत ठेवूया. कर्णी 3/2 ला 3/2. एबी ची किंमत काय आहे? 2 आहे. 2 ला 2 कॅन्सल. उत्तर काय येतं? एडी बरोबर कर्णित 3a. कर्णित 3a झालं. उत्तर एवढंच. समजलं? वाटल्यास खाली वाक्य लिहायचं. त्रिकोणाची उंची एडी बरोबर कर्णित 3a. हाइट ऑफ द ट्रायंगल √3a. या स्वरूपात हा पहिला प्रश्न संपला. 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. याला आयएमपी करून ठेवा. आता प्रश्न दुसरा बघूया आपण. काय दिलाय पहा. डू साइड 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर फ्रॉम अ राइट अँगल ट्रायंगल. एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू दिलेत पहा. हा काटकोन त्रिकोण होतो का? सॉरी गिव्ह रिझन असं विचारलंय. काय म्हणले पहा.
एक काटकोन त्रिकोण आहे, त्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत 7, 24, 25. तर हा काटकोन त्रिकोण होतो कारण का? हा काटकोन त्रिकोण आहे का बरं? काटकोन त्रिकोण आहे असा प्रश्न विचारलाय. मग काय करूया? काटकोन त्रिकोण कधी म्हणतो आपण? पायथागोरस ट्रिपलेट असेल तर काटकोन त्रिकोण म्हणतो. मग इथे आपण काय करूया? त्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कुठली आहे त्याचा वर्ग घेऊया. काय करूया? लार्जेस्ट साइड स्क्वेअर, लार्जेस्ट साइड चा स्क्वेअर, मोठ्या बाजूचा वर्ग, मोठी बाजू कंसा वर्ग लिहायचं मराठीमध्ये. कोण आहे मोठी बाजू? 25. 25 चा वर्ग 625, समीकरण नंबर 1. बर, उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, बाकी लिहायचं उरल्या वर्गांच्या बाजूंची बेरीज. आता मराठीमध्ये पहा, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड. उरलेल्या बाजू कुठल्या कुठल्या पहा? 7 आणि 24. 7 चा वर्ग 49, 24 चा वर्ग 576, यांची बेरीज करा. 9 आणि 6 ची बेरीज 15, चला 1, 7 आणि 8, 8 आणि 4 12, चला 1, 5 आणि 6 625. समीकरण 1 आणि समीकरण 2 सेम सेम आहे, म्हणून काय? कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, सॉरी पायथागोरस थेरम पीटी, कॉन्व्हर्स ऑफ पीटी. मराठीमध्ये पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय म्हणता येईल? 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर इज राइट अँगल ट्रायंगल, इज राइट अँगल ट्रायंगल, साइड्स ऑफ राइट अँगल ट्रायंगल. 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर ह्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत, हे कारण. ठीक आहे, पुढचा प्रश्न. चला बाळांनो, पुढचा प्रश्न चर्चा करूया आपण. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल. एक रेक्टँगल आहे, त्या रेक्टँगलचा डायगोनल काढायचा आहे. एक आयत आहे, आयताचा कर्ण काढायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काय दिलंय? हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर. त्यामध्ये आयताच्या बाजू आपल्याला दिल्या आहेत. एक आहे 11 सेंटीमीटर, दुसरी आहे 60 सेंटीमीटर. तर आयताचा कर्ण काढायचा आहे. मग काढायचा कसा? आयताचे सर्व कोण कसे असतात? 90 अंश असतात. तुम्ही आयत काढून ठेवलाय, एबीसीडी हा आयत काढून ठेवलेला आहे. चला मग मी वाक्य लिहितो पहा. लेट, समजा चौकोन एबीसीडी, क्वाड्रंट एबीसीडी इज रेक्टँगल. हा आयत आहे, हा आयत आहे. चौकोन एबीसीडी हा एक आयत आहे. मग या आयतामध्ये हा सगळे कोण 90 आहेत. मी हा एवढाच त्रिकोण घेतोय, मला हे कर्ण काढायचंय. इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश. मग पायथागोरस सूत्र वापरूया. बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम मराठीमध्ये पायथागोरस सूत्रानुसार काय सांगतं पहा? AC चा वर्ग AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता AB चा वर्ग किती आहे? 11 चा वर्ग. BC किती आहे? 60 चा वर्ग. 60 चा वर्ग. 11 चा वर्ग 121, 60 चा वर्ग 6 चा वर्ग 36, शून्य वर्ग असेल 2 वेळा यायचं. दोघांची बेरीज 1 2 6 आणि 1 7. AC चा वर्ग त्याला 37 21 म्हणजे 3721. ह्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. काय करायचंय? वर्गमूळ, स्क्वेअर रूट. मग कसं घ्यायचं वर्गमूळ पहा. आता 37 21, 60 चा वर्ग किती आहे? 3700. 3700 पुढची संख्या आहे. मग शेवटी 1 कधी येतं? 1 चा वर्ग आहे 1च. परत 88 64 99 81 1 किंवा 9. मग 7 चा वर्ग 36 आहे, याचा 61 येईल किंवा 69 येईल. या दोघांपैकी एक येईल पहा. 61 गुणिले 61 करून बघा. इथे बघा
69 गुणिले 69 करून बघा, जर संख्या मोठी येईल म्हणजे ह्याचं वर्गमूळ काय आहे 61 आहे. करून बघा 61 सेंटीमीटर. खाली वाटल्यास वाक्य लिहा. डायगोनल ऑफ रेक्टँगल्स किती आहे 61 सेंटीमीटर. मराठीमध्ये आयताचा कर्ण 61 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 14 काय दिलाय पहा. फाइंड द लेंथ ऑफ हायपोथेनियस. फाइंड द लेंथ ऑफ हायपोथेनियस ऑफ राइट अँगल ट्रायंगल. एक काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढा. पुढे म्हटले पहा इफ रिमेनिंग साइड्स 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर या त्रिकोणाच्या बाजू आहेत, तर काटकोन करणारी जो कर्ण आहे त्या कर्णाची लांबी काढायची आहे. मी आकृती काढली पहा. एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे, त्यामध्ये एसी ची लांबी काढायची आहे, कर्ण काढायचं आहे. वाक्य लिहितो. लेट ट्रायंगल एबीसी. समजा त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. राइट अँगल्ड ट्रायंगल काटकोन त्रिकोण आहे. मग सूत्र वापरूया बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस प्रमेयानुसार काय सांगतो पहा. AC चा वर्ग AB चा वर्ग BC चा वर्ग. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. किंमत ठेवा. AB किती आहे 9, BC आहे 12. 9 चा वर्ग 81, 12 चा वर्ग 144. यांची बेरीज 4 ने 5, 8 4 12, 1 2. AC चा वर्ग 225. ह्याचं वर्गमूळ घेऊया. स्क्वेअर रूट काय येईल पहा. AC बरोबर 225 कुणाचं वर्गमूळ आहे तर 15च. वाक्य काय लिहायचं पहा. हायपोथेनियस ऑफ द राइट अँगल ट्रायंगल इज 15 सेंटीमीटर. काटकोन त्रिकोणाचा कर्ण 15 सेंटीमीटर. चला पाहू प्रश्न 5 पाहूया. काय दिलाय पहा. अ साइड ऑफ एन आयसोस्केलस ट्रायंगल इज x. एक काटकोन त्रिकोण आहे, तो कसला काटकोन त्रिकोण आहे म्हणे समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. आयसोस्केलस राइट अँगल ट्रायंगल असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस नीट लक्ष द्या. समद्विभुज काटकोन त्रिकोण आयसोस्केलस राइट अँगल ट्रायंगल समद्विभुज काटकोन त्रिकोण. मग आकृती कशी काढायची पहा. ABC हा काटकोन त्रिकोण काढायचा. यामध्ये AB चं माप BC चं माप सेम. AB आणि BC सेम का बरं. प्रश्न सांगितलाय आयसोस्केलस समद्विभुज. द्विभुज दोन बाजू समान आहेत, त्यांच्या बाजू किती आहेत म्हणे x. समान बाजू कुठल्या x. बर पुढे म्हणे फाइंड हायपोथेनियस कर्ण काढा. फाइंड हायपोथेनियस कर्ण काढा. मग काढायचं कसं. लेट समजा त्रिकोण ABC ट्रायंगल ABC इज आइसोस्केलस राइट एंगल्ड ट्रायंगल. हा त्रिकोण AB समजा त्रिकोण ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. ते वाक्य मराठीमध्ये लिहून घ्यायचं मराठी मीडियमचे. आता आपला कर्ण काढायचा आहे. कर्ण कसं काढायचं पायथागोरस सूत्रानुसार काढूया. बाय पायथागोरस थेरम. काय पहा AC चा वर्ग AB चा वर्ग BC चा x चा वर्ग x चा वर्ग 2x वर्ग. आता AC चा वर्ग किती आलं 2x वर्ग. ह्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. स्क्वेअर रूट AC बरोबर 2 चं वर्गमूळ निघत नाही कर्णिक 2. x वर्गचं वर्गमूळ x या कर्णीच्या बाहेर लिहायचा x. काय आलं पहा कर्ण किती आला कर्णिक 2x. वाक्य लिहायचं हायपोथेनियस ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल इज √2x. मराठीमध्ये वाक्य असं लिहायचं समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण कर्णिक 2x. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 काय दिलाय पहा. इन ट्रायंगल PQR त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर कर्णिक 8 आहे इन स्क्वेअर रूट 8
क्यू आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट 5, पी आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3. तुम्हाला पी क्यू, क्यू आर आणि पी आर ची मापं दिलेली आहेत. पुढे काय म्हटलंय पहा, पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे का? पर विचारलं यस, विच इज अँगल इज 90 डिग्री. जर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर 90 अंश असणारा कोण कोणता? तर 90 अंश आहे. 90 अंश असणारा कोण कोणता हे आपल्याला काढायचं आहे. मग काढायचं कसं? पहिल्यांदा काय करूया, ह्यामध्ये जे दिलंय ते लिहून घेऊया आपण. इन ट्रायंगल पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता पी क्यू ची लांबी किती आहे? कर्णित 8. क्यू आर किती आहे? कर्णित 5. आणि पुढं पी आर किती आहे? कर्णित 3. सगळे संख्या कर्णित आहेत, सगळ्या संख्या कर्णित आहेत. आता मोठं कोण आहे? पी क्यू. मोठं कोण आहे? पी क्यू. मग पी क्यू चा वर्ग कर्णित 8 चा वर्ग काय होईल पहा? नुसतं 8. समीकरण नंबर 1. उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज क्यू आर चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग कर्णित 5 चा वर्ग अधिक कर्णित 3 चा वर्ग. कर्णित 5 चा वर्ग नुसतं 5, कर्णित 3 चा वर्ग नुसतं 3. 5 आणि 3 ची बेरीज 8. 1 नंबर आणि 2 नंबर बघा, इक्वेशन 1 आणि 2 समीकरण 1 व 2 वरून काय सांगता येईल? पी क्यू वर्ग बरोबर क्यू आर वर्ग अधिक पी आर वर्ग. हे काय आलं? पायथागोरस ट्रिपलेट नुसार ट्रायंगल पी क्यू आर इज राइट एंगल ट्रायंगल. एंगल्ड ट्रायंगल. पुन्हा पहा काय केलं, 1 नंबर आणि 2 नंबरला सेम सेम आलं म्हणून पी क्यू चा वर्ग बरोबर क्यू आर वर्ग अधिक पी आर वर्ग हे वाक्य लिहिलं. हे वाक्य कधी लिहितो आपण? काटकोन त्रिकोण असेल तर. म्हणून त्रिकोण पी क्यू आर इज राइट अँगल ट्रायंगल. त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. वाटल्यास तर कारण लिहा. कॉन्व्हर्स बाय कॉन्व्हर्स बी पीटी पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास. पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास. आता आम्हाला कळलं, पण आता हा काटकोन त्रिकोण आहे हे कळलं, पण 90 अंश कुठला आहे हे काढायचं आहे. मग कर्ण आकृतीमध्ये काढूया. कर्ण पी क्यू, हा पी क्यू आहे कर्ण, सगळ्यात मोठी बाजू पी क्यू. पुढला आर. आता 90 अंश कोणता तुम्ही सांगा? आर हा काय आहे? 90 अंश. चला पहा, प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. काय सांगितलंय पहा, इन ट्रायंगल आरएसटी, त्रिकोण आरएसटी मध्ये अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. कोण एस हा 90 अंश आहे, टी हा 30 अंश आहे, कोण टी हा 30 अंश आहे. आरटी ची लांबी 12 सेंटीमीटर आहे आणि आरएस आणि एसटी काढा. काटकोन त्रिकोण काढलाय, त्यामध्ये कोण एस हा 90 आहे, तर टी हा किती आहे? 30 अंश आहे. तर आरटी हा 12 सेंटीमीटर आहे. ही आणि ही बाजू काढायची आहे. मग कशी काढायची पाहूया. आता जे दिले ते मी लिहून घेतो पहा. इन ट्रायंगल आरएसटी, त्रिकोण आरएसटी मध्ये, आता मराठीमध्ये त्रिकोण आरएसटी मध्ये असल्या सॉल्व करा. यामध्ये काय काय दिले पहा. कोण एस चं माप आहे 90, कोण टी चं माप आहे 30 अंश, उरला कोण किती असेल? 60 अंश. हा 90 आहे, हा 30 आहे, मग उरला किती? 60 अंश. आता त्रिकोणामध्ये हा कोण 60 अंश आहे पहा. आता तुम्हाला 30 अंश समोरची बाजू कुठली आहे बघा. 30 अंश समोरची बाजू अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोथेनियस. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. आरएस इज इक्वल टू हाफ एसटी आरटी, कर्णाच्या निम्मी. 12 निम्म करा, तर 12 ला 2 भागाला 6. आरएस माप 6.
तसं 60 अंशासमोरची बाजू अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री वाक्यपाठ आहे आपला इज √3/2 टाइम हायपोटेन्यूज. मराठीमध्ये वाक्य लिहिलं तर 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. मग 60 अंशासमोरची बाजू काय कोण आहे पहा एसटी कर्णी 3/2 कर्ण कुठला आहे आरटी किंमत ठेवा 12 12 दोन्ही भागाव्या बे कबे बे सख्ख 12 6 कर्णी 3. या स्वरूपात बानो प्रश्न क्रमांक 3 आपला संपला पहा. तिसरा हा प्रश्नामध्ये 30, 60, 90 नुसार आपण हे गणित सोडवले आहे. तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. क्रमांक 4 काय दिले पहा आपण चर्चा करूया. प्रश्न क्रमांक 4 याबद्दल काय सांगितलंय फाइंड द एरिया ऑफ फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल. एक रेक्टँगल आयत आहे आयताचा कर्ण आपल्याला काढायचा आहे. काय काढायचा आयताचा कर्ण काढायचा आहे. whose length is 16 सेंटीमीटर त्याची लांबी 16 आहे and area is 192. तर क्षेत्रफळ 192 आहे. तर त्याचं कर्ण काढायचं आहे. मी एक आकृती काढली एक आयत काढलाय एबीसी नावाचा आयत काढलेला आहे आणि त्याचा कर्ण देखील काढून ठेवलेला आहे. चला मग मी काय करतोय समजा लेट चौकोन एबीसीडी क्वाड्रंट एबीसीडी इज रेक्टँगल. हा एक आयत आहे असं आपण लिहूया. मग या आयतामध्ये आपल्याला काय सांगितले लांबी 16 सेंटीमीटर दिली आहे लिहून घेतो. कर्ण माहित नाहीये काढायचं आहे. इकडची बाजू पण माहित नाहीये काढायचं आहे. मग आता काढायचं कसं मराठीमध्ये तर वाक्य असेल समजा चौकोन एबीसीडी हा आयत आहे. आता मला ह्याचं क्षेत्रफळ दिलंय आणि मला ही बाजू माहिती नाहीये. जर माहिती असली असती तर मी पायथागोरसनं हे काढता आलं असतं. मग आता ही बाजू कशी काढायची मला क्षेत्रफळ दिले. मग मी काय करतो का एरिया ऑफ रेक्टँगल ए बी सी डी आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र काय पहा लांबी गुणिले रुंदी लेंथ इंटू ब्रेडथ. लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ लांबी किती आहे बीसी समजूया आणि रुंदी एबी क्षेत्रफळ किती दिले 192. आता हे 192 किंमत घेऊया पहा बीसी 16 आहे एबी माहित नाहीये गुणिले 16 झाले भागिले 192 ला 16 ने भागूया 16 1 16 17 18 19 3 उरले 3 वर 2 32 16 चा पडा 32 असतो 16 दोन्ही 32. एबी आला पहा 12. आता आपल्याला काय करायचं आहे हे 12 मिळालं ही बाजू काढायची. मग इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश बाय पीटी पायथागोरस थेरम काय सांगतं एसी चा स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. किंमत ठेवूया पहा 12 चा वर्ग अधिक 16 चा वर्ग 144 16 चा वर्ग 256 यांची बेरीज करा 6 4 10 हाताला 1 5 1 6 6 4 10 हाताला 1 2 1 3 3 1 4 एसी चा वर्ग कितीला 400. त्याचा स्क्वेअर रूट घ्या वर्गमूळ एसी बरोबर 400 चं वर्गमूळ 20. या स्वरूपात बाळांनो हा डायगोनल हे कर्ण आपल्याला मिळाले. आयताचा कर्ण कितीला 20. हा प्रश्न संपलाय पहा. प्रश्न 5 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय पहा. प्रश्न क्रमांक 5 मध्ये फाइंड द लेंथ ऑफ साइड आपल्याला बाजू काढायची आहे कोणाची पहा अँड पेरिमीटर बाजू काढायची आणि परिमिती काढायची.
इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोण whose height is √3 सेंटीमीटर, त्याची उंची कर्णित 3 एवढी आहे. तर त्या त्रिकोणाची आपल्याला बाजू काढायची आहे आणि परिमिती काढायची आहे. मग कुठला त्रिकोण माहित नाहीये, आपण एक त्रिकोणाची आकृती काढूया आणि त्याला एक नाव देऊया. हे पहा मी आकृती काढतोय. एबीसी नावाचा एक त्रिकोण आहे. एबीसी ही त्याची उंची डी. एबीसी हा त्रिकोण कसला आहे? समभुज त्रिकोण आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तर ते वाक्य मी लिहून देतोय पहा. लेट समजा त्रिकोण एबीसी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोण आहे, मग समभुज त्रिकोणामध्ये सगळे कोण कसे असतात पाहू? 60 अंश. कोण ए, कोण बी आणि कोण सी बरोबर 60 अंश. सर्व कोण 60 अंशाचे असतात. 60. मला ह्या मधल्याची उंची माहिती आहे, ह्या त्रिकोणाची उंची माहिती आहे. किती आहे? कर्णित 3 आहे. आता मला बाजू काढायची आहे. मग बाजू मी कशा काढतोय ते पहा. आता 60 अंशासमोरची बाजू, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, 60 अंशासमोरची बाजू कशी असते? कर्णित 3/2 पट कर्ण हायपोटेन्यूस. मग 60 अंशासमोरची बाजू कुठली आहे? एडी. मग इकडच्या आकृतीमध्ये कर्ण कोण आहे? या आकृतीमध्ये या त्रिकोणामध्ये ए बी डी म्हटले तर लिहू आम्ही इन ट्रायंगल ए बी डी. या त्रिकोणामध्ये कर्ण कोण आहे? ए बी. कर्णित 3/2 ए बी. मग आता एडी ची किंमत माहिती आहे. किती आहे? कर्णित 3. कर्णित 3/2 ए बी. हे सगळं टर्म तिकडे गेलं, उलट होणार. कर्णित 3 2/कर्णित 3 बरोबर ए बी. हे कर्णित 3 कॅन्सल. ए बी बरोबर काय आलं पहा? 2. ए बी चं माप आलं 2. ए बी समभुज त्रिकोण आहे. कसा त्रिकोण आहे हा? त्रिकोण एबीसी हा कसा त्रिकोण आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. समभुज इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण आहे. म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर 2. सगळ्या बाजू केल्या 2 सेंटीमीटर. आता राहणो सर्व बाजू 2 सेंटीमीटर आल्या. आता आपल्याला काय करायचंय? तर पेरिमीटर देखील काढायचंय. पेरिमीटर कसं काढतो? पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी ची परिमिती, सगळ्या बाजूंची बेरीज. AB प्लस BC प्लस AC, 2 अधिक 2 अधिक 2 6 सेंटीमीटर. या स्वरूपात हा प्रश्न क्रमांक 5 संपलेला आहे. इथं मराठीमध्ये परिमिती, त्रिकोण एबीसी ची परिमिती असं लिहायचं पहा. सोपे आहेत प्रश्न. तुम्ही हे गणित प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे परफेक्ट होतील. आणि ज्यांना गुणधर्म प्रमेय तोंडपाठ आहे त्यांना काहीच अडचण नाहीये. आता मी 30 60 90 चा प्रमेय गुणधर्म कसा वापरला, 45 45 90 चा गुणधर्म कसा वापरला, यापूर्वी आपण शिकलोय. ते फक्त तुमची प्रॅक्टिस हवी आहे पहा. चालेल, पुढचा प्रश्न बघूया पहा. चला पहा, प्रश्न क्रमांक 6 पाहूया पहा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय दिलंय? त्रिकोण एबीसी, या त्रिकोण एबीसी मध्ये सेगमेंट एपी इज अ मीडियन. एपी हा काय आहे? मध्यक आहे. आणि बीसी बरोबर 18, बीसी ची पूर्ण लांबी 18 आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 260 आणि AP ची लांबी काढा असं त्यांनी सांगितलंय. मग काढायचं कसं? मी काय करतोय, पहिल्यांदा त्रिकोणामध्ये जे दिलंय ते लिहून घेतो पहा. इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये स्वयंपाक. आता पी हा का, एपी काय आहे? मध्यक आहे. ते लिहितोय एपी, सेगमेंट एपी इज मीडियन. मराठीमध्ये एपी ही मध्यगा आहे. एपी ही मध्यगा आहे. आता मध्यगा म्हटल्यानंतर पी हा काय झाला? बीसी चा मध्यबिंदू. म्हणून पी इज मिड पॉइंट
ऑफ साइड BC. P हा BC चा मध्यबिंदू आहे. P हा BC चा मध्यबिंदू आहे. मग BP बरोबर PC बरोबर 1/2 BC. तर BC ची लांबी किती आहे? 18. 18 ला 2 ने भागाला 9. BP बरोबर PC बरोबर 9. तर तुम्हाला BP आणि PC ची लांबी 9 मिळाली. आता आपला AP काढायचा आहे. इथं त्रिकोणामध्ये मध्यगा दिली असताना अपोलोनियस सूत्र वापरायचं. का अपोलोनियस थेरम, अपोलोनियसचे प्रमेय काय सांगतो? पहा, AB चा वर्ग हा AB आणि AC चा वर्ग, AC चा वर्ग बरोबर 2 वेळा AP चा वर्ग, 2 वेळा AP चा वर्ग अधिक 2 वेळा BP किंवा 2 वेळा PC, 2 वेळा BP चा वर्ग. हे अपोलोनियस सूत्र वापरलंय. पहा हे कसं वापरलंय? AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2 वेळा ही मध्यगा AP चा वर्ग अधिक 2 वेळा BP चा वर्ग. सूत्रामध्ये फक्त किंमत ठेवायचं आहे. ह्या दोघांच्या बेरीजचा वर्ग किती आहे? 260. 2 ला 2. AP ची किंमत माहिती का? माहित नाही, काढायचं आहे. 2 AP वर्ग 2 BP किती आहे? 9. 9 चा वर्ग. सोडूया. 260 बरोबर 2 वेळा AP चा वर्ग अधिक 2 गुणिले 81. 9 चा वर्ग 81. 260 2 वेळा AP चा वर्ग गुणाकार 2 8 दुनी 16. इकडे आलं वजा होईल. 260 वजा 162. 2 वेळा AP चा वर्ग वजा करा. 10 तून 2 गेले, 0 तून 2 जात नाही. 10 तून 2 गेले 8. 6 आणि 7 10. 16 तून 7 गेले, 6 तून 7 जात नाही, 16 तून 7 गेले. 8 9 10 11 12 13 14 15 16 केलं. पण 9 पुढे घेतलेला देऊन टाकला 0. 2 AP चा वर्ग गुणिले 2 करून भागिले 98 भागिले 2. आता 98 ला 2 ने भागा. 2 चौक 8 1 उरला 2 9 18 49 स्क्वेअर रूट AP बरोबर 7 म्हणजे मध्यगा किती आली? 7. या स्वरूपात दाखवून हे प्रश्न संपला का? चला बाळांनो, आता पुढचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 7 IMP आहे. पहा यामध्ये काय सांगितलंय? पहा इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये हा त्रिकोण ABC कसा आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण आहे. पॉइंट P इज ऑन साइड BC. P हा BC वर आहे. पॉइंट P कुठे आहे? BC वर आहे. सच दॅट कसं आहे? PC ची लांबी 1/3 वेळा BC म्हणजे BC च्या किती आहे? 1/3 BC एवढा आहे PC ची लांबी. तो म्हणतंय AB ची लांबी 6 आहे. AB किती आहे? 6 आहे. तर AP ची लांबी काढा. मग हे काढायचं कसं? आता इथे तुम्हाला AP मध्यगा वगैरे असं काही सांगितलं नाहीये. मग हे काढायचं कसं? हे काढण्यापूर्वी मी थोडीशी रचना करतोय. पहा एक लंब घेतोय. D हा लंब घेतोय. पण AD परपेंडिक्युलर BC. तर कन्स्ट्रक्ट रचना काय केली? रचना सेगमेंट AD परपेंडिक्युलर साइड BC. कुठली साइड आहे? BC. BC बाजूवर एक लंब घेतला. काय केलं पहा? तर AD हा लंब आहे. BC वर एक लंब घेतला. समजलं का? पहा मराठीमध्ये रचना रेषाखंड AD लंब बाजू BC. आता आपण हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करू. काय दिले पहा त्रिकोणामध्ये? मी सिद्ध करतोय. पहा सॉरी सिद्ध करायची गरज नाही. आपला उत्तर आणायचं AP काढायचं आहे. मग AP कसं काढतोय? पहा
ट्रायंगल एबीसी इज इक्विलॅटरल ट्रायंगल, इज इक्विलॅटरल ट्रायंगल, हा समभुज त्रिकोण आहे. मग समभुज त्रिकोण म्हणजे काय बाळांनो, सगळ्या बाजू ह्या समान असतात. AB बरोबर BC बरोबर AC. मग ह्यापैकी कुणाची बाजू माहिती आहे? AB ची माहिती आहे. किती आहे? 6. याचा अर्थ सगळ्या बाजू काय झाल्या? 6. कारण की समभुज त्रिकोण असल्या कारणाने सर्व बाजू कशा असतात? सेम असतात, समान मापाच्या असतात. आता बाळांनो तुम्हाला प्रश्नामध्ये हे दिले का PC ची लांबी किती आहे? 1/3 BC एवढी आहे. तर ते मी व्यवस्थित मान्य करतो. PC ची लांबी 1/3 BC. आता मला सांगा BC ची लांबी किती आहे? 6. किंमत ठेवूया 6. 6 ला 3 लागा, 3 दोन्ही 6. PC किती आलं? 2. PC ची लांबी 2. आता मला PC मिळालं, तर हा PC इथे मिळाला. PC मिळालं. त्रिकोणामध्ये हा 60 आहे, हा पण 60 आहे. ठीक आहे. मी एवढाच त्रिकोण देतो. ADP हा त्रिकोण देतो, ADC हा त्रिकोण देतोय. इन ट्रायंगल ADC, या ADC त्रिकोणामध्ये कोण D बरोबर 90 अंश आहे, कोण C बरोबर 60 अंश आहे, तसंच कोण DAP किती आहे? DAC 30 अंश. मग 30 अंशासमोरची बाजू कशी असते? अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. 30 अंशासमोरची बाजू इज हाफ ऑफ द हायपोथेनियस. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. ही बाजू 30 अंश, हा 30 आहे. या समोरची बाजू DP. DP कसं आहे? निम्म. कर्ण कोण? या त्रिकोणात कर्ण कोण? AC. AC च्या निम्म. चला मग DP बरोबर 1/2 AC ची लांबी किती आहे? AC 6. 6 ला 2 ने भागाला, 6. DP किती आलं? 3. ही DP ची लांबी, DP नाही, 30 अंशासमोरची बाजू काय? DP नाही आहे, DC आहे. DC आहे, चुकून माझं DP झालं. DC किती आलं? 3. DC किती आलं बाळांनो? 3 आलं. आता मला DP ची लांबी काढायची. DP कशी काढणार? DP PC माहिती आहे, पूर्ण DC माहिती आहे, DP काढायचं आहे. काय करतोय? DC तयार झालाय पहा, DP प्लस PC. DP प्लस PC. किंमत ठेवूया. BC 3 आहे, DP माहित नाहीये, PC मगाशी काढलं 2, अधिक 2 इकडे आलं, वजा 3तून 2 गेले, DP मिळाला 1. DP मिळाला 1. DP ची लांबी 1 आहे का? मी एवढा सगळा कुठाना का केला? एवढं सगळं मोठं गणित का सोडलं? कारण हा एवढाच त्रिकोण बघा, हा असा त्रिकोण आहे. विशालकोन त्रिकोण आहे. कसा त्रिकोण आहे? विशालकोन त्रिकोण आहे. मग विशालकोन त्रिकोणाचा गुणधर्म वापरून मी ही बाजू काढू शकतो. यासाठी मी काय केलं? PC ची लांबी, DP ची लांबी काढून घेतली. आता हे गणित सोडूया. इथपर्यंत कळलं पहा. मी एवढं रिपीट करतोय. काय केलं? AD हा BC वर लंब घेतला. त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. सगळ्या बाजू समान असतात. AB बरोबर BC बरोबर AC बरोबर 6. प्रश्नामध्ये दिले ते वाटलेस गिव्हन म्हणूया. काय दिले पहा? पक्ष PC बरोबर 1/3 BC. फक्त BC ची किंमत ठेवली पहा 6. 3 ला 6 ने भागलं 2. PC मिळाला 2. मग एवढा त्रिकोण घेतला. ADC हा त्रिकोण घेतला. या त्रिकोणामध्ये D 90 आहे, C 60 आहे. आता हा किती उरला? DAC 30 अंश. तर 30 अंशासमोरची बाजू, ज्या समोरची बाजू DC आहे, 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. ते वाक्य लिहिलं. DC बरोबर 1/2 AC. AC ची किंमत 6. 2 ने 6 ला भागलं 3. DC तयार कसं झालं? DP प्लस PC. याच्यावरून DP ची किंमत काढली. आता मी काय करतोय? तर
एवढं झालं. आता मी ह्याची मला लांबी काढायची आहे, मग मी काढतोय कसं पहा. आता एवढाच त्रिकोण घेतो पण मी, एवढाच त्रिकोण काढून घेतो, हे पुसतोय म्हणजे सोपं पडेल आपला. विशाल कोण त्रिकोण आहे तो एपीसी. एपीसी त्याची उंची, विशाल कोण त्रिकोण असेल त्याची उंची कशी असते, बाहेर असते डी. हा त्रिकोण, एवढाच त्रिकोण मी इकडे साईडला काढून घेतलाय. आता कोण एपीसी हा विशाल कोण आहे, इज ऑब्ट्युअस अँगल. म्हणून विशाल कोण त्रिकोणाचं जे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरूया. आता विशाल कोण त्रिकोणाचा सूत्र वापरत असताना आपण अधिक करतो, लघुकोण त्रिकोणाचं सूत्र वापरत असताना आपण करतो वजाबाकी करतो. चला मग आता एपीसीच्या समोरचा कोण बाजू कुठे पहा, एसी. एसीचा वर्ग बरोबर एपीचा वर्ग अधिक पीसीचा वर्ग अधिक 2 वेळा पीसी गुणुले पीडी. त्याची किंमत ठेवायचं आहे, सोडूया. एसी ची किंमत मगाशी आपण काढली पण 6. एपी ची किंमत माहित नाहीये. पीसी ची देखील मगाशी आपण किंमत काढलो होतो 2. पीसी ची किंमत 2, पीडी 1. सगळ्या किमती मी लिहून घेतल्या पहा. 6 चा वर्ग 36, एपी चा वर्ग 2 चा वर्ग 4, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 1 4च 36, 4 आणि 4 8, अधिक 8 झाले वजा 36 वजा 8 बरोबर एपी चा वर्ग. एपी चा वर्ग बरोबर 36 मधून 8 गेले, 16 तून 8 गेले, 8 उरले, घेतला चा देऊन टाकला, 2 3 1 गेलं, 3 1 गेले 2, 28. आता 28 चं वर्गमूळ माहित नाही, 28 चं वर्गमूळ काढता येत नाही, मग काय करायला असं करूया आपण, कर्णिक 28 घेऊ, स्क्वेअर रूट 28 ची पोट 7 चौक 28, 4 चं वर्गमूळ काय 2 कर्णिक 7. एपी किती आलं 2 कर्णिक 7 सेंटीमीटर. तुम्हाला प्रश्नामध्ये दिलंय आणि उत्तरामध्ये सेंटीमीटर एकत्र लिहायचं. या स्वरूपात बाळांनो हा प्रश्न संपलाय पहा. सोपा प्रश्न आहे. थोडीशी या गणिताची तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. प्रॅक्टिस करून हे गणित परफेक्ट होईल पहा. इथं मी ऑब्ट्युअस अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरलाय. एबीसी हा ऑब्ट्युअस अँगल आहे. ह्याचं सूत्र वापरलंय. सूत्र आपण यापूर्वी शिकलोय 2.2 मध्ये आपण शिकलोय कसं वापरायचं कसं नाही. ज्यांना हे कळलं नाही ते 2.2 परफेक्ट करा, तरच हे सूत्र कसं वापरायचं मला समजेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूया पहा. हा प्रश्न 2016 मध्ये हा प्रश्न पडला होता. 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला होता. IMP करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न परीक्षेला परत विचारण्याची शक्यता आहे. पहा काय विचारलाय पहा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन्स गिवन फिगर, आकृती दिली आहे त्यामध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे PM बरोबर MN. PM बरोबर कुठे बघा PM कुठे PM, MN कुठे आहे MN. PM बरोबर MN बरोबर कर्णिक 3 गुणिले 1. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मी सिद्ध कसं करायचं. आता आकृतीमध्ये जे दिले ते आपण लिहून घेऊया. पहिला आकृतीमध्ये काय काय दिले पहा. आकृतीमध्ये PQ बरोबर PQ चं माप A आहे. अजून कोणतं माप आहे MQ चं माप A च आहे. अजून QR, अजून RN, अजून PR, हे सगळ्यांची मापक आहेत A. गिवन हे आपल्या प्रश्नामध्ये दिले आहे गिवन. आता
तुम्हाला कुणाचं माप काढायचं आहे, सॉरी आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. PM बरोबर MN बरोबर करणी 3A हे सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध कसं करायचं आता मी काय करतो पहा, या प्रश्नामध्ये Q हा कुणाचा मध्यबिंदू आहे किंवा R हा कुणाचा मध्यबिंदू आहे हे मी ओळखतो पहा. इथं पहा मी रंगवतोय. Q हा ह्या MR चा मध्यबिंदू आहे. मी रंगवतो पहा. Q हा हे इथं A आहे, इथं A आहे, इथं A आहे, इथं पण A आहे. याचा अर्थ Q काय झाला, ह्या MR चा मध्यबिंदू, MR चा मध्यबिंदू. एवढाच त्रिकोण आपण घेऊया आणि याचा विचार करू. आता पहा त्रिकोण मी वाक्य लिहितो पहा. Q हा पॉइंट Q इज मिड पॉइंट MR. Q हा MR चा मध्यबिंदू आहे. Q हा MR चा मध्यबिंदू आहे कारण MQ बरोबर काय आहे, MQ चं माप आणि QR चं माप सेम आहे. त्याच्यामुळं Q हा MR चा मध्यबिंदू. मग Q हा मध्यबिंदू असेल तर PQ कोण आहे, PQ इज अ मीडियन. काय आहे, मीडियन, मध्यगा. PQ ही मध्यगा. त्रिकोण कुठला पहा, PMR. त्रिकोण PMR मध्ये इन ट्रायंगल PMR PQ ही मध्यगा आहे म्हणून अपोलोनियस सूत्र वापरतो. अपोलोनियस थेरम काय सांगतो अपोलोनियस थेरम? हे पहा PMR ह्यामध्ये PM चा वर्ग अधिक PR चा वर्ग, PM चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर दोन वेळा मध्यगा. कोण आहे मध्यगा, ही आहे PQ चा वर्ग अधिक दोन वेळा MQ चा वर्ग. तर किंमत ठेवूया पहा. PM चा वर्ग, PM ची किंमत काय माहिती आहे, PR हो PR चा वर्ग माहिती आहे पहा. PM चा वर्ग PR चे किती आहे पहा, A आहे. दोन वेळा PQ किती आहे पहा, PQ A च आहे. दोन वेळा MQ A च आहे. आता पहा हे अधिक बस 2 आणि 2 4 PM वर्ग A वर्ग 4A वर्ग. हे अधिक A वर्ग तिकडे गेले वजा होते. PM वर्ग बरोबर 4A वर्ग वजा A वर्ग. मग काय उरलं पहा, PM वर्ग 4 ने गेले 3. त्याचं वर्गमूळ घ्या. स्क्वेअर रूट PM बरोबर करणी 3A. PM काय आलं पाहू, करणी 3A. जसं हे PM बरोबर करणी 3A आलं तसंच हा त्रिकोण घेऊन देखील तुम्हाला काढता येतं, पण सोडत बसायची काही गरज नाही. इथं वाक्य लिहायचं सिमिलरली काय म्हणूया आपण, PN इज इक्वल टू रूट 3A. म्हणून PM बरोबर करणी 3A. बरोबर. हे कसं केलं पुन्हा एकदा आपण चर्चा करूया. दिलेल्या त्रिकोणामध्ये A कोण कोण आहे ते लिहून घेतलं. PQ पण MQ आणि अजून PR QR RN बरोबर लिहून घेतलं. प्रश्नामध्ये दिलं होतं म्हणून तर पक्ष दिला. आता पुढे काय केलं, Q हा Q घेतला आणि इकडे A इकडे A हे MQ बरोबर QR आहे म्हणून Q हा ह्या MR चा मध्यबिंदू. म्हणजे कारण पण लिहिलं MQ बरोबर QR. दोन्ही माप सेम आहेत म्हणून हा मध्यबिंदू. मग हा एवढा त्रिकोण रंगवला PMR. ह्या रंगवल्या त्रिकोणामध्ये अपोलोनियसचा प्रमेय वापरला. अपोलोनियसचा प्रमेय कसं वापरायचं, PM चा वर्ग PR चा वर्ग अधिक 2 वेळा ही मध्यगा PQ चा वर्ग अधिक 2 वेळा MQ चा वर्ग. त्यामध्ये ज्या किमती A दिलेत ते लिहून घेतल्या. पुढे काय केलं,
हे अधिक ए वर्ग इकडे आलं वजा 4a वर्ग मधून 1a वर्ग गेलं 3a वर्ग वर्गमूळ घेतलं करणीत केली मग जसं हे सोडवलं तसंच काय निघतं pn देखील काढता येतं त्रिकोण हा घ्यावा लागेल हा pqn त्रिकोण घ्यावा लागेल पण सोडवत बसायची गरज नाही आहे तो केलेली सिमिलरली त्याचप्रमाणे pn बरोबर करणीत 3a खालच्या वेळेला वाक्य लिहायचं pn बरोबर करणीत 3a या चला पाहू आज प्रश्न क्रमांक 9 काय दिलाय पहा क्वेश्चन नंबर 9 याच्यामध्ये प्रूव्ह दॅट द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम समांतरभुज चौकोनाच्या असणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज पुन्हा एवढे इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स समांतरभुज चौकोनांच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही पुन्हा एवढी आहे तर त्यांच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरीज एवढी आहे द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साइड डायगोनल्स पुन्हा एवढी आहे तर डायगोनल्स एवढी आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे हे सिद्ध कसं करायचं मग ज्या वेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये स्टेटमेंट दिलं असतं स्टेटमेंट त्यावेळेस आकृती आपल्याला काढावी लागेल ते प्रश्नावरून बघून आणि त्याला नाव आपण देऊया पहा काय केलं मी पहा एक पॅरलोग्राम एबीसीडी हा एक समांतरभुज चौकोन काढून घेतला त्यामध्ये कर्ण एसी आणि बीडी हे दोन कर्ण काढलेत हे दोघं कर्ण एकमेकांना एम मध्ये छेदतात अशी आकृती काढून घेतली पहा आकृतीमध्ये दिसतं ते पक्ष साध्य लिहून घ्या आकृतीमध्ये काय दिसतंय पहा चौकोन एबीसीडी इज पॅरलोग्राम हा समांतरभुज चौकोन आहे पक्ष चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे हे पक्ष मध्ये लिहायचं पुढे साध्य काय करायचं आहे प्रश्नामध्ये काय विचारलंय आपल्याला त्यांच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या बाजू कुठल्या कुठल्या आहेत एबी आहे बीसी आहे सीडी आहे ईडी आहे यांच्या वर्गांची बेरीज एबी चा वर्ग बीसी चा वर्ग सीडी चा वर्ग एडी चा वर्ग हे बेरीज पुन्हा एवढी आहे तर कर्णांच्या वर्गांच्या बेरीज एवढी एसी चा वर्ग अधिक बीडी चा वर्ग यांच्या वर्गांच्या बेरीज एवढा आहे हे झालं पक्ष साध्य हे आपला प्रूव्ह करायचं आहे हे दिलेलं आहे आकृतीमध्ये हे दिलंय लिहिलं प्रश्नामध्ये दिले पहा चौकोन एबीसीडी चा पॅरलोग्राम पुढे साध्य काय करायचं आहे एबी चा वर्ग बीसी चा वर्ग सीडी चा वर्ग एडी चा वर्ग पुढे एवढा आहे एडी चा एसी चा वर्ग अधिक बीडी चा वर्ग कर्ण वर्गांच्या बेरीज एवढा आहे स्क्वेअर ऑफ डायगोनल्स मला हे सोडवायचं कसं का प्रूफ मी काय करतो पहिल्यांदा चौकोनाचं नाव लिहून घेतो पहा इन क्वाड्रॅटल पी ए बी सी डी इज पॅरलोग्राम हा समांतरभुज चौकोन आहे तसेच एसी आणि बीडी कोण आहेत पहा एसी अँड बीडी आर डायगोनल intersect at point M हे पहा चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे एसीबीडी हे कर्ण परस्परांना एम बिंदूमध्ये छेदतात वाक्यालाच पहा मराठी मीडियम सिद्धता चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे एसीबीडी हे कर्ण एकमेकांना एम मध्ये छेदतात परत दिलं आता समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म इयत्ता 8वी मध्ये आपण पाहिला होता काय सांगतो समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात कसे करतात दुभागतात डायगोनल्स बायसेक्ट इच अदर कर्ण एकमेकांना दुभागतात म्हणजे काय पहा एएम चं माप एमसी चं माप किंवा एएम चं माप बरोबर 102 एसी निम्म आहे ह्याचे निम्म आहे तसं बीएम चं माप काय होईल सॉरी बीएम किंवा एमडी चं माप निम्म आहे बीडीच्या कारण समांतरभुज चौकोनाचे कर्ण दुभागतात वाक्याला कर्ण दुभागतात डायगोनल बायसेक्ट ईच अदर आता
इथं एम हा काय आहे तर ह्या बीडीचा मध्यबिंदू आहे. एम हा एम किंवा बीएम हा बीडीच्या निम्मा आहे किंवा बीएम बरोबर एमडी बरोबर 1/2 बीडी येतं. एम हा काय झाला बीडीचा मध्यबिंदू. एम इज मिड पॉइंट साइड बीडी, बीडीचा मध्यबिंदू. मग मी जर हा त्रिकोण घेतला वरचा एवढा त्रिकोण जर समजा घेतला एवढा वरचा, ह्या त्रिकोणाचं नाव आहे पहा एबीडी. इन ट्रायंगल एबीडी, त्रिकोण एबीडी मध्ये हा एम काय झाला मध्यगा. काय एम इज मेडियन, मध्यगा. मग मध्यगा असेल अपोलोनियस सूत्र आपण वापरू शकतो. अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम काय सांगतो अपोलोनियस थेरम पहा एबी चा स्क्वेअर प्लस एडी चा स्क्वेअर, एबी चा स्क्वेअर प्लस एडी चा स्क्वेअर इज इक्वल टू 2am चा स्क्वेअर प्लस 2bm चा स्क्वेअर. काय केलं पहा मी अपोलोनियसचा गुणधर्म या त्रिकोणामध्ये वापरला. तुम्ही ह्या इथं वापरा किंवा इथं वापरा किंवा इथं वापरा, कुठेही वापरा चालेल. तर मी AB चा वर्ग अधिक AD चा वर्ग बरोबर 2 वेळा AB AM चा वर्ग आणि 2 वेळा BM चा वर्ग असं अपोलोनियसचं थेरम लिहून घेतलं. आता हे गणित जरा आपण सोडूया पहा. आता पॅरलोग्राम मध्ये सर्व बाजू कशा असतात, पॅरलोग्राम मध्ये सगळ्या बाजू कशा असतात बाजू समान असतात, सर्व बाजू समान असतात. चला पाहूया पहा. आता मी काय करतोय पहा आपल्या सर्व बाजूंच्या वर्गांची बेरीज AC वर्ग आणि BD वर्ग एवढी येते हे आपल्याला दाखवायचं आहे. मग हे दाखवायचं कसं, AM च्या ऐवजी मी 1/2 AC लिहिलं तर चालेल का, हो चालेल. तसंच BM च्या ऐवजी 1/2 BD लिहितो पहा. तर काय करतोय पहा 2 ला 2 आहे असं 1/2 AM ची किंमत 1/2 AC कंसाचा वर्ग अधिक 2 ला 2 BM ची किंमत 1/2 BD कंसाचा वर्ग. मला वाटलं समीकरण 1 नंबर द्यायचं करून समीकरण 1 द्या. तर वाटल्यास पुढे कारण लिहा फ्रॉम इक्वेशन 1 समीकरण 1 वरून त्याची किंमत लिही पहा. AM ची किंमत माहिती आहे 1/2 AC, BM ची किंमत 1/2 BD लिहिली. तर सोडूया. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह 2 ला 2 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 AC वर्ग अधिक 2 ला 2 4 BD वर्ग. बे 1 बे बेदुनी 4 बे 1 बे बेदुनी 4 AC वर्ग छेद 2 अधिक BD वर्ग छेद 2. तर काय पहा AB वर्ग अधिक AD वर्ग. परिवर्तन समजलं का? आता पहिल्यापासून सोडूया. जरा शेवटच्या 2 ते 3 वेळा पहा कसं केलं पहा. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे पॅरलोग्राम. मग खाली मी साध्य काय सांगितलंय AB चा वर्ग BC चा वर्ग CD चा वर्ग AD चा वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक BD चा वर्ग हे आपल्याला दाखवायचं आहे. मग उत्तरामध्ये काय दिलं चौकोन ABCD इज अ पॅरलोग्राम. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. AC आणि BD हे काय आहेत कर्ण एकमेकांना M मध्ये छेदतात. AC and BD आर डायगोनल्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट M. वाक्य दिलं. मग त्यानुसार AM बरोबर AM चं माप 1/2 AC एवढं निम्म आहे ना. दोघं एकमेकांना छेदतात त्याचा अर्थ AM आणि MC सेम आहे. AM चं माप AC च्या निम्म आहे तर BM चं माप BD च्या निम्म आहे. वाक्य दिलं डायगोनल बायसेक्ट इच अदर. मराठीमध्ये वाक्य दिलं कर्ण दुभागतात. समीकरण 1 नंबर देऊया. पुढे काय केलं पहा इकडचा एवढा त्रिकोण घेतला ABD. मग ABD त्रिकोणामध्ये M हा BD चा मध्यबिंदू आहे म्हणून AM काय झाली मध्यगा झाली. AM इज अ मीडियन. मीडियन असल्या कारणानं या त्रिकोणामध्ये अपोलोनियसचा गुणधर्म वापरला. काय सांगतो AB चा वर्ग AD चा वर्ग अधिक 2 AM चा वर्ग अधिक 2 BM चा वर्ग.
AM ची किंमत माहिती आहे ती लिहिली, BM ची किंमत माहिती आहे लिहिलं, ह्याचा वर्ग केला, मग ह्या 2ला 2 ने ह्या 4ला भागलं, ह्या 2 ने ह्या 4ला भागलं, तर आलं पहा AC चा वर्ग छेद 2 BD चा वर्ग छेद 2. पुढची पायरी कसं करायचं पहा. पुढच्या पायरीमध्ये काय करायचं बाळांनो, तर हा 2 आहे, हा 2 नको आहे, समीकरणाला 2 ने गुणूया. काय करूया, समीकरणाला 2 ने गुणू. मी हे पुसतो इथं, ठीक आहे, इथं लिहून काढतो पहा. पूर्ण समीकरणाला 2 ने गुणू. टू मल्टिप्लाय इक्वेशन बोथ साइड. समीकरणाला 2 ने गुणू. मग काय होईल पहा, समीकरणाला 2 ने गुणल्यानंतर इथं 2 ने गुणा 2 AB वर्ग, 2 ने गुणलं 2 AD वर्ग, 2 ने इथं गुणलं 2 निघून गेलं, 2 निघून गेला म्हणजे AC वर्ग, 2 ने इथं गुणलं 2 निघून गेलं, उरलं काय BD वर्ग. आता बाळांनो, आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हे सिद्ध करायचं आहे, तर AB वर्ग, ABC वर्ग, CD वर्ग, AD वर्ग इथं यायला पाहिजे, इथं आलं नाहीये. इकडची बाजू आली आहे, AC वर्ग आणि BD वर्ग आलाय, इकडची बाजू यायची आहे. मग कसं सांगतो पहा, 2 वेळा AB वर्ग आहे, याचा अर्थ मी AB वर्ग अधिक AB वर्ग लिहितो. 2 वेळा AD वर्ग आहे, AD वर्ग अधिक AD वर्ग लिहितो. इकडे आहे असंच लिहितोय, याला हात लावत नाही. काय केलं, 2 वेळा आहे म्हणून AB, 2 वेळा AD आहे, AD. आता AB म्हणजेच कोण आहे, BC आहे, CD आहे, AD आहे. मी AB च्या ऐवजी तर AB ला AB आहे असंच, हे AB च्या ऐवजी BC लिहितो. इथं AD, AB, BC. तर AD म्हणजेच काय, CD आहे. सर्व बाजू सेम आहेत ना, कारण समांतरभुज चौकोनामध्ये सर्व बाजू कशा असतात, समान असतात. कळलं का पहा, AB AB आहे, AB च्या ऐवजी BC लिहिलं, या AD च्या ऐवजी CD लिहिलं, म्हणजे समांतरभुज चौकोनामध्ये सर्व बाजू समान असतात. म्हटल्याचे काढल्या, समांतरभुज चौकोनात सर्व बाजू ह्या समान असतात. ऑल साइड ऑफ पॅराबोलॉग्राम्स आर कॉन्ग्रुएंट. या स्वरूपात बाळांनो हा प्रश्न संपला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, ह्या प्रश्नाची प्रॅक्टिस करा. हा प्रश्न IMP आहेच.